माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्री शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांची भेट घेणार। आठवडाभरामध्ये 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प। मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील किसन नगरमधील बहिणींशी संवाद। खात्यामध्ये पैसे आलेत का? मुख्यमंत्र्यांकडून बहिणींची विचारपूस। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली। विलास लांडे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। वैशाली नागवडे अजित पवारांच्या भेटीला। वैशाली नागवडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। राष्ट्रवादीच्या 2 आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली। सुनील टिंगरे, अतुल बेनके यांनी अजित पवार यांची भेट घेतली। जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली अजित पवारांची भेट। सत्र न्यायालयाच्या मंजुरीसाठी अतुल बेनकेंनी अजित पवारांची भेट घेतली। अतुल बेनके पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला। टिळकांनी सर्व शोधून काढलं। पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधली। हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही। भागवतांच्या विधानावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून उपोषण करणार। जरांगेंची माहिती। फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये टीम तयार केली। मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही। जरांगेंचा इशारा। सरकार मराठा आरक्षणाबाबतीमध्ये सकारात्मक। सगळे सोयऱ्याचा आक्षेप तपासण्याचं काम सुरू आहे। जरांगेंच्या उपोषणाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल। फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते। अनिल देशमुखांचं वक्तव्य। तर देशमुखांकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न। फडणवीसांची टीका। पुणे जमीन प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। येवलेवाडीमधील 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यामध्ये देण्याचे आदेश। या प्रकरणी कोर्टाने लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता।